हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बनवणार आहोत समर स्पेशल आमरस. ते आमरस माझी आई बनवणार आहे. त्यासाठी इथे लागणारे साहित्य आहे. एक कैरी आपण उकळून घेतलेली आहे आणि नंतर त्याचा गर काढून या प्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हळद टाकलेली आहे. हे त्यामध्ये टाकण्यासाठी मिश्रण तयार केलेलं आहे. यामध्ये खोबरं, सुंठ, सोप आणि मिरे याचं हे मिश्रण तयार केलेलं आहे. तर गंजामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तर आता तेलामध्ये थोडीशी सोप टाकायची आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. त्याला थोडंसं तेलामध्ये होऊ देऊ आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते पण त्याच्यात टाकायचं. तर हे मिश्रण थोडंसं लालसर व्हायला पाहिजे. हे कमी गॅसवरच करायचं. हा जो मसाला आहे तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे. तर हा मसाला आपला छान एकजीव झालेला आहे. आता आपण ते आंब्याचा जो गर आहे तो त्यामध्ये टाकू. आणि त्याला छान मिक्स करू. तर बघा, हा अशा प्रकारे दिसतो. आणि आता आपण यामध्ये 2-3 कप पाणी टाकू. आणि त्याला छान मिक्स करून घेऊ. नंतर 2 वाटी साखर टाकायची. तर ही आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे. तर ती आपण यामध्ये टाकून घेऊ. तर बघा, याला किती छान कलर आलेला आहे. आणि एक वेळ तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप छान टेस्ट लागते याला. ट्राय करून बघा. आता वरून यामध्ये विलायची टाकायची. त्याला छान मिक्स करून घ्यायची. तर आता हे आमरस आपलं तयार झालेलं आहे. गॅस आपण बंद करून देऊ. तर मित्रांनो, ही माझ्या आईच्या हातची डिश आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही. नेहमी आपण आंब्याचं पन्हं करतो, पण हे आमरस आहे आणि एकदमच टेस्टी लागते. ते तुम्ही तर नक्की करून बघा
आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.